हाय फ्रेंड्स, मी आत्ता बाहेर बसली होती दारात. तर माझ्या शेजारच्या म्हणाल्या, का हो तुम्ही बाहेरच जात नाही जास्त, तुम्हाला बोर नाही होत घरात? मी त्यांना काहीच उत्तर दिलं नाही, फक्त हसले आणि घरात आले. एक तर मला घरी करमत नाही असं होतच नाही, आणि दुसरी गोष्ट माझा कधीतरी मूड जातो. टाईमपास मी काय करते, तर मी टाईमपास हे करते. खूप बोर व्हायला तर टाईमपास म्हणजे गाणे ऐकते. दुसरी गोष्ट पुस्तकं वाचते. वेगळे वेगळे पदार्थ मुलाच्या व नवऱ्याच्या आवडीचे बनवते. साधा चहा तो बनवताना अजून किती सुंदर होईल ह्याचा विचार करते. कधी आलं टाकून, कधी गवती चहा टाकून. ह्याच्यात हे करतानासुद्धा मला मूड येतो. हा पदार्थ बनवल्यावर किंवा त्याच्या आवडीची पुरणपोळी किंवा मिस्टरांच्या आवडीचे भजे हे बनवल्यावर हे दोघं किती खुश होईल ह्या विचाराने सुद्धा माझा मूड येतो. कधी लिखाण करून, कधी मुलाशी व नवऱ्याशी मन मोकळ्या गप्पा मारून सुद्धा मला बरं वाटतं. कधी विणकाम करून, कधी पेंटिंग करून. जी गृहिणी किंवा माझी मैत्रीण दुसऱ्याच्या मूडवर आपला मूड बनवते ती कधीच सुखी होत नाही. मी अशी गृहिणी आहे, मी माझा मूड माझ्या घरातच बनवते. आणि मैत्रिणीनं अशा स्त्रीला कुणीच हरवू शकत नाही. म्हणून आजकालच्या तर जीवनात लोक खूप मूडप्रमाणे वागत आहेत. तर आपण आपल्या घरात मूड बनवा, आपल्या नवऱ्यात, आपल्या पोरात, आपल्या फॅमिलीमध्ये. दुसऱ्यावर अवलंबून राहू नका तुमचा आनंद किंवा दुःख मानवायला. पटलं तर लाईक करा, कॉमेंट्स करा, सबस्क्राईब करा. बाय.